जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी आज आपण भरून मिरची करतोय। भरलेली मिरची तुम्ही ही एकदा जर खाचाल ना, दोनदा ते तीनदा नक्कीच बनवून खाचाल अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण भरून मिरची तयार करणार आहे। त्यासाठी इथं आपण मिरची घेतलेली आहे आणि भरून मिरची करण्यासाठी बघा अशी लांबती मिरची घ्यायची। म्हणजे ही मिरची ना चवीलाही खूप छान असते आणि ही भरूनही करतात आणि हिची ना रस्सा भाजी पण करतात। रस्सा भाजी मी तुम्हाला नंतर एक रेसिपी दाखवते, पण आज आपण भरून मिरची तयार करणार आहे। त्यासाठी ना आपण मिरचीला पहिला कट लावून घ्यायचा आणि चमच्याची जी मागची साईड आहे ना त्याने अशा बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि मग त्या चमच्याने आपल्याला बिया बाहेर काढून घ्यायच्या आहेत। बाहेर काढल्यानंतर आता आपण दुसरी पण एक मिरची इथं कट करणार आहे। तिला बघा आपल्याला एका साईडला ना असा कट लावून घ्यायचा आहे। इथं बघू शकता आपण एका साईडला असा कट लावून घेणार आहे। त्यामुळे मिरची आपल्याला ना त्याच्यामध्ये मसाला भरता येतो, त्यामुळे असा एका साईडलाच कट लावून घ्यायचा। अशाच पद्धतीने ना आपण सर्व मिरच्यांना कट लावून घेणार आहे। गॅसवरती इकडे आपण तवा ठेवलेला आहे। आता इथं आपण तवा ठेवताना मी बिडाचा ठेवलेला आहे, कारण बिडाच्या तव्यामध्ये ना भाज्या खूप छान होतात, त्यामुळे मी बिडाचा तवा ठेवलेला आहे। जरी तुमच्याकडे बिडाचा तवा नसेल तर लोखंडी तव्यामध्ये बनवलं तरी चालेल। लोखंडी तव्यामध्ये पण खूप छान अशी ही मिरची होते। आता आपण त्यामध्ये ना 1 चमचा एवढं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे आपण शेंगदाणे घालून शेंगदाणे आपण तेलामध्ये चांगले फ्राय करून घेणार आहे। अशी फ्राय केलेल्या शेंगदाण्याची ना मिरची भरून केली ना चवीला खूप छान लागते। त्यामुळे आपण ना थोडेसे तेलामध्ये ना शेंगदाणे इथं ब्राऊन कलर येईपर्यंत बघा फ्राय करून घेतले। नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला ना लसूण थोडासा घालून घ्यायचा आहे। लसूण पण आपण थोडासा फ्राय करून घेणार आहे। थोडंसं इथं मी तीळही घालून घेतलं। तीळ सुद्धा आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं भाजून घ्यायचं आहे तीळ पण। थोडंसं लसूण थोडंसं तीळ भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि असा थोडासा बघा कढीपत्ता घालायचा। भरून मिरची करताना ना थोडासा कढीपत्ता घातला ना चव खूप छान येते, त्यामुळे त्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला ना मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा इथं आपण ना खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तोही घालून घेतला। खोबऱ्याचा कूट घातल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि वाटण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर इथं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून त्याच्यामध्ये जिरं, थोडीशी हळद आणि थोडंसंच लाल तिखट टाकायचं, जास्तीचं नाही, फक्त थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि थोडासा हिंग। त्याच्यावरती भांड्यावरती झाकण लावायचं आणि आपल्याला जाडसर असं बघा इथं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। मिरचीसाठी आपल्याला थोडंसं असं जाडसरच वाटण तयार करायचं आहे। आता ते वाटण आपण ताटामध्ये वतून घ्यायचं आहे। ताटामध्ये वतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि वाटण आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। आणि वाटण मिक्स झाल्यानंतर वाटणाची नाशी मूठ करून बघायची, म्हणजे वाटण आपलं चांगलं तयार झालेलं आहे। तयार झालेलं वाटण आता आपण ना मिरचीमध्ये भरून घेणार आहे। आपण मिरचीला कट लावला होता ना त्यामध्ये आता आपल्याला वाटण भरून घ्यायचं आहे आणि वाटण भरताना असं म्हणजे जास्त भरून घ्यायचं, त्यामुळे मिरची चवीला छान लागते। त्यामुळे इथं आपण ना सगळ्या मिरचीमध्ये असंच वाटण भरून घेतलेलं आहे। आता इकडं आपण ना गॅसवरती ना तवाही ठेवून घेतलेला आहे। तव्यामध्ये आता आपण ना 1 चमचा एवढं तेल घेणार आहे। असं 1 चमचा तेल घ्यायचं आणि ते पूर्णपणे ना असं तव्यामध्ये पसरवून घ्यायचं। तेल पसरवल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपण मिरची घालून घेणार आहे। आपल्याला सर्व मिरची तव्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत आणि गॅसची फ्लेम ना थोडीशी मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती ना मिरची चांगली आपण ना तेलामध्ये परतून घेणार आहे। अशी चमच्याने आपल्याला ना मिरची तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। मिरची आपण जेवढी ना तेलामध्ये परतून घेईल ना तेवढा मिरचीचा कलर कसा थोडा थोडा चेंज व्हायला लागतो, म्हणजे मिरचीचा कलर ना थोडासा पांढरा व्हायला लागतो। थोडासा असा पांढरा कलर झाल्यानंतर मग त्याच्यावरती आपण जो राहिलेला कूट आहे ना तोही घालून घेणार आहे। तोही कूट ना थोडासा चमच्याने आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण ना एक ताट झाकून घेणार आहे। असं ताट झाकून मिरची आपण शिजवून घेणार आहे। ताट झाकायचं, त्याच्यावरती थोडंसं असं पाणी हाताने घालायचं बघा, म्हणजे काय होतं आत वाफ तयार होते, त्यामुळे असं आपल्याला ताटावरती थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे मिरची पण लवकर शिजल्या जाते।
आणि 2 ते 2.5 मिनिटनं आपण असंच ठेवणार आहे आणि 2 ते 2.5 मिनिटानंतर मगच आपल्याला ना ताट उघडायचं आहे। वाफेने मिरची पण छान अशी शिजते। इथं बघू शकता, इथं आपली मिरची सुद्धा तयार झालेली आहे। ती थोडीशी आणि आपण चमच्याने परतून घेणार आहे। थोडीशी चमच्याने परतून घ्यायची आणि नंतर एक अर्धा मिनिटच आपल्याला ना त्याच्यावरती ताट झाकून तशीच ठेवायची आहे। आणि नंतर बघा अर्ध्या मिनिटानंतर आता आपण ना मिरची ना चेक करणार आहे, शिजली आहे की नाही। आता आपण चमच्याने ना मिरची घेऊन चेक करूया। बघू शकता एकदम छान अशी शिजलेली आहे। जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही मिरची शिजून होते। नंतर मग आता आपण काय करूया, ताटामध्ये काढून घेऊया। इथं ताटामध्ये काढल्यानंतर मग त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे तीळ टाकून घ्यायचे, म्हणजे मिरची दिसायला कशी सुंदर दिसते आणि खायला पण खूपच छान लागते ही मिरची। एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी तयार करून खाऊन नंतर मला सांगा, खूप छान लागते ही भरलेली मिरची। अगदी जेवणाबरोबर ही तुम्ही तोंडीही लावू शकता किंवा तुम्हाला चपातीबरोबर खायची असेल तर तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।